नमस्कार. मी डॉक्टर सतीश नायकिंडे. काल आपण परखड मत हे नवीन पुष्प चालू केलेलं आहे आणि मी चॅट बॉक्स मधील मेसेज मध्ये सांगितलं होतं की आज सन्माननीय श्री राज ठाकरे साहेब यांच्या भाषणाचं एक विश्लेषण, त्यांनी जे मुद्दे उचलले त्याचं आपण विश्लेषण घेऊया. त्याचप्रमाणे काल बोललो होतो की जे मिसिंग लिंक त्याला कनेक्टिंग लिंक असं सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी संबोधलं, नामकरण केलं. त्याच्याविषयी बोलणार आहोत असं मी सांगितलं होतं, परंतु एवढं ते महत्वाचं नसून एक दुसरा नर्मदा हादसा खूप महत्वाचा विषय असल्यामुळं त्याच्यावर भाष्य करणं अत्यावश्यक असं मला वाटलं. म्हणून सन्माननीय राज ठाकरे यांच्या भाषणाचं विश्लेषण, त्याचप्रमाणे नर्मदा हादसा, हे दोन विषय आपण घेऊ. अर्थात त्याला संलग्न होऊन जे काही विषय येतील त्याप्रमाणे तसं मी बोलेलच. अर्थात मुद्दाम तुम्हाला सांगू इच्छितो, मी हे जे बोलतोय हे एक सामान्य व्यक्तीचं वेगवेगळ्या गोष्टींकडे वेगवेगळ्या गोष्टीकडे बघितल्यानंतर काय मत तयार होतं हे सांगण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करणार आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची पत्रकारिता वगैरे त्या पद्धतीचा अवलंब केला जाणार नाहीये. पत्रकारिता करतोय असं मला वाटत नाही. म्हणजे कसल्याही प्रकारचं रिपोर्टिंग नसून एक सामान्य माणसाच्या काय भावना आहेत त्या अगदी सहजपणे तटस्थपणे मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे. अर्थात त्याच्याविषयी मी काल भाष्य केलेलंच आहे. ऑल राईट. तर सर्वप्रथम आजचा विषय घेऊयात. सन्माननीय राज ठाकरे यांचं पुण्यातील भाषण. खूप सुंदर भाषण केलं साहेबांनी, नेहमीप्रमाणेच. ते एक चांगले वक्ते आहेत, सुंदर पर्सनॅलिटी असणारे, लाभलेले प्रखर वक्ते आहेत. सगळ्या महाराष्ट्राला, पूर्ण देशाला माहितीच आहे. त्यांनी खूप चांगले मुद्दे उचलले. त्यातला पहिला मुद्दा माझ्या समोर जो आला तो असा आहे, त्यांनी सांगितलं त्यांच्या भाषणामध्ये की मुंबईमध्ये म्हणे, एक उदाहरण दिलं, अशा अनेक वेगवेगळ्या कंपन्यांच्या जमिनी आहेत मुंबईमध्ये. त्यांनी गोदरेज या कंपनीचं उदाहरण दिलं आणि गोदरेज कंपनीच्या असे हजारो एकर जमीन आहे म्हणे, त्या जमिनीवर एक झोपडं देखील दिसत नाही. मग त्यांनी पुढचा विषय टॉस केला, तो असा की जर त्या प्रायव्हेट कंपनीच्या जमिनीवर एकही झोपड्याचं अतिक्रमण नाही, तर मग हे नगरपालिका, नगरपंचायत असेल, नगर परिषद असेल, ग्रामपंचायत असेल, हे एवढ्या सगळ्या सरकारी यंत्रणा त्यांनी बोलले नाही, मात्र त्याच्यामध्ये मी काही या यंत्रणांचं नाव घेऊन सांगतो. राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल, यांच्या जिथं जिथं जमिनी आहेत, यांच्या म्हणजे कोणाच्या? यांच्या म्हणजे आपल्या जमिनी आहेत ना त्या. सरकार म्हणजे आपण, सरकारच्या जमिनी म्हणजेच आपल्या जमिनी आहे. आपल्याला जर समजत नाही तर लोकशाही आपल्याला समजते का? हा विषय आहे. मग या जमिनीवर अतिक्रमण कशी? खूप सुंदर विषय हा, खूप मोठं विश्लेषण याला लागणार आहे. तर अर्थात कोणाच्या तरी हाताला लोणी लागल्याशिवाय त्या ठिकाणी कोणतंही इव्हन छोटं झोपडं देखील तयार होत नाही. बर, समजा थोड्या वेळासाठी आपण गृहीत धरलं की कोणाच्या हाताला लोणी लागत नाही. मग मला एक म्हणायचंय, त्या विशिष्ट एरियामध्ये, ज्या एरियामध्ये अतिक्रमण होतात, त्या एरियामध्ये सरकारी यंत्रणा असतात की नाही? मग तिथं वेगवेगळ्या प्रभागाचे लोक असतात, नगरपालिकेचे लोक असतात, राज्य सरकारचे लोक असतात, एम्प्लॉईज, सर्वंट्स, किंवा केंद्र सरकारचे लोक असतात, पोलीस यंत्रणा असते,
मी म्हणतो कोणताही सरकारी अधिकारी असेल किंवा कोणत्याही प्रकारचा कसलाही अधिकारी असेल तरी यांनी विशिष्ट पोर्टल वगैरे उघडावं किंवा आजकाल तर सगळे दुनिया डिजिटललाच आहे. लोकांना आवाहन करावं की हे अशा अशा या ठिकाणी किंवा त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी बोर्ड लावावेत. लक्षात घ्या, व्यक्तिगत वैयक्तिकपणे एक एक गुंठा जरी जमीन असेल, अर्धा गुंठा जरी असेल एखाद्याचं क्षेत्र, त्या ठिकाणी तो व्यवस्थितपणे बोर्ड लावतो की ही जमीन अमुक 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 सर्वे नंबर, अमुक अमुक गट नंबर, अमुक अमुक सगळं काय ते जे काही उतार्याचा नंबर वगैरे त्यावर डिटेल्स असतात. हे अमुक अमुक व्यक्तीची जागा असून या ठिकाणी कोणीही अतिक्रमण केल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. असे सरकारी ज्या ज्या जागा आहेत त्या प्रत्येक जागेवर असे बोर्ड का लावले जात नाही? आणि मग अशा ठिकाणी जर एखाद्याने अतिक्रमण केलं तर लोकांना आवाहन करा, जर तुमच्याकडं एक मॅन पॉवर कमी पडत असेल तर. अदरवाईज अन्यथा जर बरं हे करून देखील जर अतिक्रमण केलंच तर त्या ठिकाणी ज्या एरियामध्ये ज्या क्षेत्रामध्ये अतिक्रमण होतंय त्या अधिकाऱ्याला जबाबदार धरा, त्या अधिकाऱ्याकडून वसुली करा. कारण त्या ठिकाणी अतिक्रमण केलेलं असतंय. बरं ते घर किंवा ते काय जे काही त्यानं बस्तान बांधलेलं असेल, झोपडं असेल किंवा काय असेल, रातोरात तयार होत नाही. जर चुकून एखादा रातोरात तयार झालेला असेल तर त्या ठिकाणी लगेच दुसऱ्या दिवशी कारवाई करावी. म्हणजे त्याच्या 2 पिढ्या त्या ठिकाणी लोटल्यानंतर सरकारला जाग येते, सरकारी यंत्रणेला जाग येते, अरे अतिक्रमण झालं. मग याचा अर्थ त्या ठिकाणी असलेले जे अधिकारी आहेत ते एवढे दिवस काय करत होते? मग त्यांना चहा पाणी भेटलं नाही कशावरून? भेटतंय किंवा नाही भेटतं हा विषयच वेगळा आहे. मात्र भेटलं नाही हे कशावर म्हणता येईल? तात्पर्य यंत्रणा ही सतर्क राहिली पाहिजे जेणेकरून लोकांचं नुकसान होणार नाही. आता हे फक्त अतिक्रमण तेच आहे का जे घर बांधणं हेच अतिक्रमण आहे का? लक्षात घ्या, इथं रोडवर ते हातगाड्या असतात, ते देखील एक अतिक्रमणच आहे ना. बरं हातगाड्याने जायचं कुठं? परवा एक सन्माननीय प्राध्यापक नामदेवराव जाधव साहेब सरांचा एक व्हिडिओ बघितला, त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं, ते एक महिला अधिकारी होती नगरपालिकेची आणि त्या अधिकाऱ्यांना सांगत होते नामदेवराव जाधव सर की सुप्रीम कोर्टाचे गाईडलाईन्स आहेत की जेवढं काही पॉप्युलेशन असेल त्या पॉप्युलेशनच्या 2% हे फेरीवाल्यांसाठी आरक्षण आहे. 2% लोकांना, 2% फेरीवाले असू शकतात. फेरीवाले बोलतोय मी. एका ठिकाणी गाडी थांबणारे नाही. फेरीवाले वेगळे, फेरीवालेचा वेगळी परिभाषा आहे. अर्थात जर ते शक्य नसेल तर हे फेरीवाले देखील भारताचेच नागरिक आहेत ना. मग यांची प्रॉपर नोंद करून घेऊन त्यांना विशिष्ट एरियामध्ये एकत्रित यायला सांगावं. जर यांना रस्त्यावर थांबूच नाही दिलं, त्यांना जागोजाग ज्या प्रमाणात चंदीगडमध्ये विशिष्ट तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी खूप सुंदर सिस्टम आहे. प्रत्येक त्या ठिकाणी मला असं वाटतं एक वेगवेगळे एरिया मध्ये त्यांनी डिवाइड केलेलं आहे. मग सेक्टर वाईज डिव्हिजन आहे तिथं आणि प्रत्येक सेक्टरमध्ये हॉस्पिटल असेल, स्कूल असेल, सेक्टर वाईज असं ते समजा 3-4 सेक्टरला एखादी स्कूल असेल. हे सिस्टमॅटिक दॅट इज ते फुल्ली प्लॅन्ड सिटी आहे. मग अशा चांगल्या चांगल्या ठिकाणावरून चांगल्या चांगल्या गोष्टी उचला. बाय द वे मला असं म्हणायचं थोडक्यात की जे फेरीवाले आहेत, आता फेरीवाल्याचा विषय पर्यंत पोहोचलो आपण. जे फेरीवाले आहेत ते फेरीवाल्यांना म्हणजे त्या हातगाडीवाल्यांना ते फळं असतील, ते भाज्या असतील, त्यांना विशिष्ट जागा अलॉट करा आणि त्याच ठिकाणी त्यांनी तिथं जाऊन भाजी विकली पाहिजे. मग आपण म्हणाल की मग भाजी मंडई आहे ना. अरे भाजी मंडईमध्ये ते जागा तेवढी पुरेशी पडत नाही म्हणून तरी बाहेर निघाले ना. मग यांना एक विशिष्ट पद्धतीनं नियंत्रित करा आणि रोडवर येणार नाही याची खात्री घ्या. कारण का रोडवर आल्यामुळे काय होतंय, रोडची जागा कमी होते. पण रिक्षावाले तात्पर्य आता मी या सगळ्या गोष्टी बोलतोय की जो अनडिसिप्लिन्ड कारभार चाललेला आहे. तर रावसाहेब ठाकरेंनी व्यवस्थित मुद्दा मांडलाय. तिथं पुन्हा एकदा परत येतो मी की या यंत्रणेचं लक्ष अजिबात नाहीये. खूप सुंदर मुद्दा आहे. फाईन. आणि तात्पर्य
त्यांनी आणखीन एक पुढचा मुद्दा टॉस केला. तो मुद्दा असा होता की म्हणे, त्यांनी बोलले की अरे मला हसायला येतं. एक डायलॉग आहे म्हणे, एक म्हण प्रचलित आहे आजकाल. काय त्यांनी कमवलं म्हणे, 7 पिढ्या बसून खातील. खूप सुंदर त्यांनी त्याच्यावर वक्तव्य केलं. अरे 7 पिढ्या बसून खातील याचा अर्थ त्याच्या पुढच्या 6 पिढ्या अपंग निघणार आहेत का? आवडलं मला. आता पुढं जाऊन ते मग पत्रकारितेपर्यंत पोहोचले. हो, मला हे मान्य आहे. जर पत्रकारांनी डोळसपणे काम केलं, बघा, याचा अर्थ पत्रकार हे बेईमान आहेत असं मला म्हणायचं का? अजिबात नाही. ते दर्शकांनी ठरवायचं आणि पत्रकार काय बघत असतील तर पत्रकारने करणे स्वतः ठरवायचं. कारण पत्रकाराचे डोळे, पत्रकारिता हा चौथा स्तंभ आहे लोकशाहीचा. तर पत्रकाराचे डोळे, पत्रकाराचं नाक, पत्रकाराचे कान आणि एकूणच पत्रकाराच्या भावना या समाजाभिमुख असल्या पाहिजेत. म्हणजे पत्रकार जे काही बघतोय, जे काही बघतेय ते जनता बघतेय असं. अर्थात हे सगळं थिअरॉटिकल आहे, प्रॅक्टिकल आहे का? सरकारी यंत्रणांच्या विरोधात कोणी आवाज उठवतं का? कोणते पत्रकार? म्हणजे काही मोजके सोडलेस तर बाकी मला तसं दिसत नाही. जे मला दिसतं म्हणूनच तिचं नाव आपल्या सदराचं आहे, परखड मत. जे मला वाटतं ते या ठिकाणी मी व्यक्त करतोय. अर्थात संविधानाचं कलम क्रमांक 19चा या ठिकाणी मी अवलंब करतोय. मी व्यक्त होतोय कारण काय, हे जनतेचा आवाज आहे. म्हणजे प्रातिनिधिक स्वरूपात मी बोलत आहे. फाईन. तर जर त्या एरियातल्या पत्रकारांनी हे कव्हरेज, अरे तुम्ही काय कुठलं ते इराणचं युद्ध तुम्ही कव्हरेज करताय, शेजारी तुम्हाला दिसत नाहीये. बरं, हा टीआरपी वगैरे मान्य आहे, सगळं मान्य आहे. परंतु काय चौथा पिलर कसं काम केलं पाहिजे, फोर्थ पिलर ऑफ डेमोक्रेसी कशा पद्धतीनं ऍक्टिव्ह असला पाहिजे, हा खूप पॉवरफुल असला पाहिजे. एका पत्रकाराला बघितलं तर चांगले चांगल्याच्या अनेक भागातून घाम आला पाहिजे. परंतु चाललंय काय, लोकांच्या मध्ये अशी चर्चा आहे की पत्रकार हे सरकारचे हस्तक आहेत. लोकांच्या मध्ये चर्चा आहे म्हणतोय मी. अर्थात मलाही अनेक वेळेला ते जाणवतं की अमुक अमुक चॅनल अमुक अमुक पक्षाचा, अमुक अमुक चॅनल अमुक अमुक पक्षाचा. तात्पर्य हे कमी झालं पाहिजे. ऑफकोर्स, अर्थात मग ते मी काल बोललोच ना की पॉप्युलॅरिटीवर सगळ्यांचं जवळजवळ सगळ्यांचं लक्ष आहे. म्हणजे मला त्याला मला कशी पॉप्युलॅरिटी गेन होईल, माझी लोकप्रियता कशी वाढेल याच्यावर माझं लक्ष असेल तर बहुतेक मला काम तेवढं प्रामाणिकपणाने करता येणार नाही. ऑफकोर्स पॉप्युलॅरिटीचा विषय आला म्हणून मी मुद्दाम सांगतो. मी म्हणत नाही की तुम्हाला सबस्क्राईब करा, शेअर करा, नाही. ज्यांना या गोष्टी पटतील आणि असं वाटतं की नाही यार अशा गोष्टी आपण बोलतं झालं पाहिजे, अशा गोष्टींसाठी बोलतं झालं पाहिजे असं वाटतंय, त्या लोकांनी नक्कीच सबस्क्राईब करा. आणि माझं तर असं म्हणणं आहे की प्रत्येकानं ज्यांना ज्याला जेव्हा जेव्हा वेळ मिळतो ना, आपलं स्वतःला व्यक्त करा, असे चॅनल स्वतः चालू करा. लोक तुम्हाला बघतील, लोक बिकॉज कुठंतरी व्यक्त होणं गरजेचं आहे. आणि सोशल मीडिया म्हणजे आजकालचं मला खूप मोठं गिफ्ट आहे. ऑफकोर्स मग युट्यूब वापरायला पाहिजे का, हा पुढचा विषय आहे. कधीतरी बोलू आपण याच्यावर, टेक्नॉलॉजीवर कधीतरी बोलू आपण. तात्पर्य सो रामसाहेबांनी सांगितलं की हे पत्रकारिता ही प्रामाणिकपणे झाली पाहिजे. खूप सुंदर विषय हाताळला. अर्थात मराठी शाळांचा विषय आला त्यांच्या बोलण्यामध्ये. पुढं अनुक्रमानं पुढच्या मुद्दा त्यांनी हाताळला, तो होता मराठी शाळा. अर्थात त्यांचा दृष्टिकोन मला योग्यच वाटतं की भाई मराठी शाळा बंद करणे हा ऍक्च्युअली दाखवण्याचा दात जरी असेल तरी बहुतेक त्या शाळांचे जे काही जागा आहेत ते खूप महत्वाच्या ठिकाणी असल्यामुळे बहुतेक त्या जागांवर या राजकीय लोकांचा डोळा असेल अशी शक्यता नाकारता येत नाही असं त्यांनी वक्तव्य केलं. अर्थात त्यामध्ये मलाही थोडंफार तसा वास येतोच आहे, त्यात काही विषय नाहीये. खूप सुंदर वाक्य बोलले पुढं.
सत्ताधारी जरी असतील तरी सत्तेलाही ओहोटी येतेच. आणि जे सत्तेत नाही आहेत, म्हणजे जे अपयशी झालेले आहेत राजकीय सत्तेमध्ये, राजकीय दृष्ट्या सत्तेमध्ये येण्यासाठी, त्याच्यामध्ये ज्यांच्याकडे पॉवर नाहीये, अशा लोकांना देखील म्हणजे अपयशाला देखील ओहोटी येतेच. भरती आणि ओहोटी ह्या निसर्गाचा नियम आहे. फाईन. पुढचा मुद्दा लवकरच आला. म्हणे आता काय बह्यांना मराठी भाषेचा विषय आलेला आहे. अर्थात उत्तर भारतीय आणि महाराष्ट्रामध्ये त्यांचं होणारं स्थानांतरण. हा मुद्दा म्हणजे सन्माननीय राज ठाकरे साहेब आणि उत्तर भारतीय व मराठी हा मुद्दा भाषणात नसणे असं आपण अपेक्षा सहसा धरत नाही महाराष्ट्रीयन म्हणून. बरोबर. ऐकायला खूप भारी वाटतं. मात्र खरं बोलायचं म्हणजे मी तुम्हाला कालच सांगितलं, माझं परखड मत मी या ठिकाणी व्यक्त करतोय. सन्माननीय राज ठाकरे साहेबांना खूप चांगलं व्यक्तिमत्व लाभलेलं आहे, खूप चांगली वाणी आहे, खूप चांगल्या घराण्यामध्ये देवाच्या कृपेनं, परमेश्वर कृपेनं खूप चांगल्या घराण्यामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. म्हणजे आदरणीय प्रबोधनकार यांचेही पिताजी चांगले विख्यात प्रख्यात वकील होते. अशा घराण्यामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. म्हणजे नशीब खूप मोठं आहे. बाकी लोक मानतात, लोक ऐकतात. एवढं मोठं चांगलं सुंदर गोंडस व्यक्तिमत्व घेऊन संविधानाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन बोलणं अयोग्य आहे असं मला वाटतं. कारण का क्लिअर कट आपला जो भाग 3 आहे त्यामधील जे काय फंडामेंटल राईट्स आहेत, फंडामेंटल राईट्स मधला अगदीच पहिल्या स्तरातील 19 मधील 1D आणि 1E, 19, 1D आणि 1E स्पष्टपणे सांगतायत. काय सांगतायत की तुम्हाला भारतामध्ये कुठेही मुक्त छंदपणे विहार करता येईल. विहार स्वातंत्र्य, फ्रीडम ऑफ ट्रॅव्हल. यू कॅन ट्रॅव्हल in any part of India. फ्रीडम ऑफ ट्रॅव्हल. आणि दुसरं काय दिलं ई मध्ये, कोणत्याही भागामध्ये भारताचे तुम्ही वास्तव्य करू शकता. हे 2 प्रकारचे स्वातंत्र्य आपल्या आर्टिकल नंबर 19 संविधानामध्ये दिलेले आहेत. संविधान हे भारताचं सर्वात पवित्र असणारं बुक आहे आणि त्याच्याप्रमाणेच आपला सगळा भारत चालतो. बरं, मग आपण म्हणाल मग काय उत्तर प्रदेशच्या इकडे बोलवायचे का? ओके, आता हे मी वेगळ्या पद्धतीने सांगतो. ऑफकोर्स ऍडव्होकेट आहे आणि ऍडव्होकेट कम मास्टर आहे, वकील वजा शिक्षक आहे. ते मला समजावून सांगण्याची इच्छा होते. अर्थात मला सांगा, सपोज तुम्ही आहात आणि तुम्हाला 2 भावंड आहेत. परमेश्वर कृपेनं तुम्ही आमदार आहात, तुम्ही खासदार आहात, तुम्ही कलेक्टर आहात किंवा एखादं उच्च दर्जाचं पद तुमच्याकडे आहे. बऱ्यापैकी 1 नंबरचा चांगलं इन्कम आपल्याला मिळतंय. 1 नंबरचं इन्कम म्हणजे काय? आमदार असेल तर तुमच्या 1-2 कंपन्या असतील. ब्लॅकचं बोलत नाही मी, व्हाईटचं बोलतोय. किंवा तुम्ही कलेक्टर असाल तर तुम्हाला खूप चांगल्या सुख सुविधा असतील सरकारच्या, गडगंज पगार चांगला येत असेल. आणि तुमचे एक भाऊ त्यातला समजा एक 10-15-20 हजाराची छोटीशी नोकरी करतोय आणि एक भाऊ काहीच काम करत नाही, तो सुशिक्षित बेरोजगार आहे. मला सांगा, दिवाळी साजरी करण्यासाठी हा कलेक्टर किंवा आमदार किंवा खासदार हा लहान छोटं इन्कम असणाऱ्या व्यक्तीच्या घरी जाईल का तो इकडे येईल? प्रॅक्टिकली बघितलं असतं, प्रॅक्टिकली बघितलं असतं. किंवा लहान भावांना काही कमी जास्त पडलं तर कोण बघेल? मोठा भाऊ बघेल ना, बिकॉज हे भावंड आहेत. मग मला म्हणायचंय मंडळी, आपण 1ली पासून 10वी पर्यंत ऍक्च्युअली हे
11वी 12वी आणि ग्रॅज्युएशनला देखील चालू असलं पाहिजे. मात्र तसं तसं दुर्दैवानं नाहीये. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, अशी जी आपण ओथ घेतली, असं हात पुढं करून सावधान मध्ये राहून जी प्रतिज्ञा म्हणलो, प्रतिज्ञा याचा अर्थ तेव्हाच कळतो जेव्हा भीष्मांचं नाव घेतलं जातं. भीष्म प्रतिज्ञा असं म्हणल्यास मग प्रतिज्ञेचा अर्थ बहुतेक कळण्यासाठी सोपं जातं आपल्याला. ती प्रतिज्ञा आपण घेतली, ओथ घेतलं, ती शपथ घेतली आपण. 10 वर्ष जेवढ्या दिवस शाळेत गेलो तेवढे दिवस आपण ते त्या प्रकारचं ओथ घेतलं, ती शपथ घेतली. वी प्लेज फॉर सो मेनी इयर्स 10 years. मग सारे भारतीय माझे बांधव आहेत हे गेलं कुठं? बांधव आहेत म्हणजे काय, तर त्यांना इकडे बोलवायचं का? नाही, पद्धत आहे त्याची पण. आपल्याला एवढी मोठी पर्सेंटेज दिली देवानं, परमेश्वरानं, तर तिकडच्या नेत्यांशी जाऊन बोला. आपण बोला. मुख्यमंत्री असतील किंवा इथले महाराष्ट्रातले मंत्री असतील किंवा उद्योजक असतील काही, तिथल्या एक शिष्टमंडळ जाऊन तिथल्या मंत्र्यांशी संवाद साधा. अर्थात की त्या एरियाचा देखील कसा विकास होईल याच्यावर आपण सगळ्यांनी चर्चा करणं गरजेचं आहे. बाबा, तुमच्याकडे काहीतरी उद्योग निर्माण करा, आमच्याकडचे काही उद्योजक तुमच्याकडे पाठवू, तुमच्या इथं या लोकांच्या हाताला काम द्या, जेणेकरून हे लोक महाराष्ट्रामध्ये येणार नाहीत, महाराष्ट्रामध्ये येणाऱ्यांची संख्या कमी होईल. अर्थात जोपर्यंत आपल्या स्वतःच्या भावाचं व्यवस्थित चालणार नाही तोपर्यंत तो जो जास्त इन्कम अर्जित करणारा व्यक्ती आहे तो त्याची काळजी घ्यायलाच नको. परंतु भांडणं करणे, मारामारी करणे हा खरंच मार्ग नसू शकतो, असं माझं वैयक्तिक मत आहे. ऑल राईट. एवढं या विषयांवर बोलून झाल्यावर मुद्दा मला परत एकदा तिकडं त्या भ्रष्टाचाराकडे जाण्याच्या साठी एक नवीन विषय छेडायचा आहे. अर्थात तिथून आपण तिकडं त्या भ्रष्टाचार या पॉइंटकडे, मुद्द्याकडे पोहोचणार आहोत. हा झाला एक विषय आजचा. दुसरा विषय मी तुम्हाला सांगितलं होतं. दुसरा विषय आहे नर्मदा नदीमध्ये मध्य प्रदेशामधील जबलपूर या शहरापासून 35 किलोमीटर अंतरावर असलेला जो काही नर्मदा नदीचा एक भाग आहे, क्षेत्र आहे, तो शांत भाग आहे. तो त्याचं नाव तो डॅम आहे, एक धरण आहे. धरणाचं एक्झॅक्टली नाव मला आठवत नाहीये बहुतेक. ठीक आहे, बाय द वे, एक धरण आहे, त्या ठिकाणी बोट बुडाली, क्रूज एक बुडालं, आणि त्यामध्ये काय 8, 9, 10 संख्यावर खरंच तेवढा विश्वास बसत नाही. 8, 9 आणि 10 वाट एव्हर, एक 10 लोक संपली, त्यांचं आयुष्य संपलं, त्यांचं जीवन संपलं, ते आपल्यामध्ये नाहीत आता. आता हे जे क्रूज होतं हे कोणाचं होतं? पुन्हा एकदा बघा, सरकारी यंत्रणा, हे क्रूज कोणाचं आहे? पर्यटन विभाग मध्य प्रदेश, सरकारी यंत्रणा आहे, सरकारचा पर्यटन विभाग आहे. अर्थात या विभागामध्ये क्लास 2, क्लास 1 चे काही अधिकारी असतील ना, तर तो विभागाची देखरेख करण्यासाठी. बरं, 12:30 वाजता हवामान विभागानं अलर्ट दिलं, येलो अलर्ट जारी केला होता 12:30 वाजता. जर येलो अलर्ट होता तर त्या दिवशी त्या पर्यटन विभागाचा जो क्लास 1 अधिकारी आहे त्याने तसे डायरेक्शन का दिले नाही की आज क्रूज बंद ठेवा, क्रूजची सफर जी आहे आजची बंद ठेवा, याचा अर्थ तुमचं लक्ष नाही. दुसरी गोष्ट, पर्यटन विभागाचे मंत्री महोदय असतील. तिसरी गोष्ट, त्याच्याही पुढं मुख्यमंत्री महोदय असतील. या ठिकाणी मला प्रश्न विचारायचा आहे, जर लाल बहादूर शास्त्री सारखं मुख्यमंत्री या ठिकाणी असतं काय झालं असतं? अर्थात आपण म्हणाल की हा, त्याने राजीनामा दिला असता. जिम्मेदारी घ्या ना मग.
त्या ठिकाणी जो काही क्लास 1 दर्जाचा अधिकारी आहे त्याने पुढे यावं. जिम्मेदारी माझी आहे. मला कायद्यानं काय शिक्षा असेल ते ठोठावावी. सस्पेन्शन नको, निलंबन द्या, मला फाशी द्या, वाटेवर काय असेल ते कायद्याप्रमाणे जी काय सजा आहे, माझी माझी चूक आहे, मी डायरेक्शन द्यायला पाहिजे होते. मी कारण का मी पर्यटन विभागामध्ये एक अधिकारी आहे ना, मी अधिकारी कुठे आहे? म्हणजे दुसरी गोष्ट किती किती प्रचंड अर्थात अर्थात आता सुई कुठं जाते बघा. काल त्या जम्मू काश्मीरच्या हादशामध्ये देखील सुई जाते. म्हणजे तात्पर्य डिसिप्लिन नाही आहे. आता याची सुई कुणीकडे येते? सन्माननीय अजितदादा पवार यांचा झालेला हेलिकॉप्टरचा हादसा. म्हणजे नेमकं काय? डिसिप्लिन शून्य यंत्रणा असणे. आता डिसिप्लिन शून्य हेच झालं होतं तिकडं. काय डिसिप्लिन नाही विभागांना, अतिक्रमण होत आहे. घर प्रचंड 7 मजल्यात झाल्यानंतर हे अतिक्रमण विभाग जागा होतो. का जागा होतो? बहुतेक हापता येणं बंद होत असेल, माहित नाही मला, बहुतेक म्हणतोय मी, कन्फर्म नाही. एकतर या अधिकाऱ्यांनी, या मंत्री महोदयांनी झोपा काढायच्या, लोक मारायची, म्हणून अनेक वृत्तवाहिन्यांनी बरोबर सांगितलं की क्लिअर कट यांच्यावर मर्डरचा गुन्हा दाखल करावा आणि सगळ्यांना आत दाबावं. कायद्याने त्याची का भूमिका वटवावी. कायद्यानं सुमोटो यांच्यावर गुन्हे दाखल करावे. कोर्टानं स्वतःहून या गोष्टीची दखल घ्यावी, स्वतःहून दखल घ्यावी आणि सगळ्या सरकारला, पूर्ण सरकारला जबाबदार धरावं आणि काय योग्य असेल कायद्याच्या पुस्तकाप्रमाणे त्याच्यावर योग्य ती कारवाई करून त्यांना शिक्षा ठोठवावी. अन्यथा ह्या अशा गोष्टी घडत राहणार आहेत. डिसिप्लिन शून्य असणं म्हणजे काय? अनेक गोष्टी आहेत. याचं उदाहरण द्यायचं झालं तर म्हणजे रिक्षावाल्यांचे युनिफॉर्म आहेत रिक्षावाल्यांना? आहेत. घालतात? नाही घालत. का? चलता है. मग चलता है वाल्या दृष्टिकोनामुळे ते परवाचं जम्मू काश्मीरचा हादसा झाला आणि अजितदादा यांची विमान दुर्घटना. बरं याच्याही पलीकडे जायचं म्हणजे अरे तिन्ही दलाचे आपले प्रमुख जातात. हा पण प्रसंग आपण बघितलेला आहे. म्हणजे तिन्ही संरक्षण दलाचे प्रमुख, ज्यांच्यावर संरक्षणाची जबाबदारी आहे तेच आपल्या राहत नाही. मग संरक्षण करायचं कोणी? म्हणजे हे काय कुठंतरी डिसिप्लिन मध्ये कुठंतरी लिकेज आहे, कुठंतरी लिकेज आहे. ही गोष्ट मानलीच पाहिजे. आपण मग ते रिक्षावाल्याचा युनिफॉर्मचा आणि या सगळ्या एवढ्या मोठ्या गोष्टींचा काय संबंध आहे? अर्थात येस, संबंध आहे. मग चलता है वाला दृष्टिकोन आहे ना. आजची ताजी घटना आहे. नगरपालिकेचं खूप मोठं मैदान, क्रिकेटचं अकॅडमी पिंपरी चिंचवड मधील, समजून घ्या, काही लोकांना अंदाज आला असेल. तिच्या समोर मेन गेटला, मुख्य गेट जवळ फेन्सिंग वॉलच्या बाहेरच्या बाजूला एक रिक्षा लागलेली आहे आणि दुपारी 2 ते 3च्या दरम्यान 3 लोक त्या ठिकाणी बसून मस्त दारूचा आस्वाद घेत आहेत चकण्यासहित. आणि फेन्सिंग वॉलच्या मध्ये पालक म्हणून आलेले 10-12 लेडीज त्या ठिकाणी आतमध्ये आहेत. अर्थात हे लोक पित असताना अभंग तर म्हणत नसतील ना. तात्पर्य कायद्याचा धाक कुठे आहे? काय करते पेट्रोलियम टीम तुमची? पोलीस पेट्रोलियम टीम आहे ना? का फक्त पेट्रोल टाकायचं आणि फक्त चक्कर मारायची? कशाला? म्हणजे पब्लिकचा पैसा कुठं कुठं खराब करताय. बाकी अनेक गोष्टी आहेत. मी स्वतः फोन केला एक जबाबदार नागरिक म्हणून आणि अर्धा पाऊण तासानं जाऊन बघितलं तर ते लोक मस्त पिऊन बाहेर निघाले होत्या रिक्षाच्या. म्हणजे काही फरक पडत नाही. 112ला फोन केला, पण आपण चेक करून बघा. 112ला फोन करा, काय घडतंय बघा. एकतर 112ला फोन केल्यानंतर त्यांना व्यवस्थित तुमची कहाणी सांगायची, त्यांनी व्यवस्थित लिहून घ्यायचं आणि त्यांनी मग ह्या इकडच्या पोलिसांना फोन करायचा. काय चालतंय बघा. तुम्हाला काही लोकांना अनुभव असेल,
त्यांनी फोन करायचा आणि मग त्या बाबानं, जो ड्युटीला असतो त्या बाबानं एकमेकांशी संपर्क काय आपसात काय बोलायचं का नाही बोलायचं, काय मंत्र म्हणत असतील आपल्याला माहित नाही. त्या बाबांवर आपल्याला फोन करायचा. हा, हॅलो, आपण फोन केला होता का? अरे हो ना बाबा, मी फोन केला होता. काय झालं? याचा अर्थ तिकडे काय केलं होतं मग? बरं, अशा वेळेला माणूस थांबत नाही ना, तो गाडीवर असतो, म्हणजे याचा परत ऍक्सिडेंट झाला पाहिजे. तात्पर्य, सरकारी यंत्रणा ही सावध झाली पाहिजे. आता सावध म्हणजेच काय? ह्यांची शैक्षणिक व्यवस्था ही कमजोर आहे का काय ते बघा. आलंच परत शिक्षणाकडे. सगळ्या गोष्टी परत त्याच ठिकाणी येतात. कारण का शिक्षण ही अशी व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेतून प्रत्येकाला जावं लागतं आणि त्या ठिकाणी त्यांना घडवलं पाहिजे. तात्पर्य, जोपर्यंत प्रत्येक व्यक्ती हा प्रामाणिकपणानं काम करत नाही, तोपर्यंत या गोष्टी थांबवू शकत नाही. आता बघा, नर्मदा हादसा, 10 लोक गेली, 12 लोक गेली. आता उद्या आकडा जो प्रेस येईल तो येईलच. सपोज 9-10 लोक गेली गेली ते गेलीच. कित्येक कुटुंब, 9-10 कुटुंब उद्ध्वस्त झाले आणि त्यांचे नातेवाईक देखील जवळजवळ म्हणजे त्याला आपण म्हणून बॅकफुटला गेले. प्रचंड नुकसान. आता याच्यामध्ये आर्थिक नुकसान खूप मोठं होतं देशाचं. चांगलं चांगलं मॅनपॉवर आपण गमावून बसतो. बरं, ही चूक शेणखाऊपणामुळे झाली. पहिली गोष्ट, अलर्ट जारी असताना त्या जबाबदार अधिकाऱ्याने यांना सूचना का दिली नाही की आज हे बंद ठेवा म्हणून? क्रूजचे सफर आज बंद ठेवा अशा सूचना का दिली नाही? बरं, एक तर चूक केली. आता परत लाखो रुपये खर्च करून यांचं इन्व्हेस्टिगेशन करा. यांचे प्रवास भाडे, प्रवास भत्ते, यांचे खायचे भत्ते, यांचे झोपायचे भत्ते, कुठं कुठं झोपायचे भत्ते, हे सगळं परत मग जे जीवन पब्लिक आहे त्या पब्लिक कडून टॅक्स वसुली करून त्यांना परत मारायचं. म्हणजे कुठं काय चाललंय काय? म्हणजे यंत्रणेनं जागं झालं पाहिजे असं या ठिकाणी मला वाटतं. एवढंच एवढंच म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं मी खूप जास्त वेळ घेतलेला आहे. आजच्या परखडमतमध्ये थांबण्याची इच्छा नसून या ठिकाणी अल्पविराम घेतो. पुढच्या भागामध्ये काय असेल याच्याविषयी मी एक छोटासा रील वगैरे बनवून सांगेल. अदरवाईज उद्या जो काही प्रेस विषय हाती लागेल त्याप्रमाणे बोलेल. आता एक घटना माझ्याकडं आलेली इकडची भोरची, एक आरोपी म्हणे बाहेर आला, जेलच्या बाहेर कसा आला काय आला, तो एक विषय जर मला सापडला तर मी त्यावर भाष्य करेन नक्कीच. तोपर्यंत आपण कॉमेंट करत राहा. आपण विषय द्याल त्याप्रमाणे विषय हाताळले जातील. जाता जाता मला मुद्दाम सांगतो, संविधानामध्ये राईट टू इक्वॅलिटी आर्टिकल 14 ते 18 मध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे. सर्वांना समानता आहे. 14 मध्ये एक जनरल इक्वॅलिटी सांगितली आणि 15, 16, 17, 18 मध्ये त्याचं स्पेसिफिक त्याचं विश्लेषित रूप आहे. 19 मध्ये तुम्हाला सांगितलं 1 ड आणि 1 ई मध्ये वास्तव्य आणि विहार स्वातंत्र्य, 2 स्वातंत्र्यांचा उल्लेख आहे, विहार स्वातंत्र्य आणि वास्तव्य स्वातंत्र्य. तर अर्थात संविधानाच्या चौकटीत राहून आपण काम केलं तर त्याला म्हणजे खऱ्या अर्थानं लोकशाहीला भार येईल असं मला वाटतं. सो या ठिकाणी अल्पविराम घेतो. आपण सर्वांची रजा घेतो. पुन्हा परत भेटू उद्या संध्याकाळी. जर लाईव्हचं बटन ओपन झालं तर 9:05 अदरवाईज याच वेळेला माझा व्हिडिओ होईल. तोपर्यंत जय हिंद.